अरे आज एवढे कमवले, उद्या एवढे कमवले, उद्या एवढे कमवणार, असं माझी स्ट्रॅटेजी होती, ही माझी स्ट्रॅटेजी होती. ते सगळे फक्त व्ह्यूजसाठी चालू आहे, बाकी काहीच नाही. त्यांना त्यांचे लॉसेस हे त्यांच्या रील्समधून किंवा व्हिडिओमधून जे काही व्ह्यूज येतात त्यांना पैसे कमवतात, त्यातले ते रिकवर करत आहेत. आता मी स्वतः एक FNO ट्रेडर होतो, पण मला एक गोष्ट लक्षात आली आहे आणि मला ते स्वतःला अनुभव आला आहे की आपण ज्यावेळेस ट्रेडमध्ये एंटर करतो FNOमध्ये, आपले हार्टबीट्स वाढायला लागतात. कारण आपण ह्युमन आहोत. आपल्याला आपले हार्टबीट्स वाढणार, आपण प्रॉफिट कमवलं की आपण हॅपी होणार, आपण लॉस कमवलं की आपण नाराज होणार, आपला दिवस खराब जाणार. आणि एकंदरीत ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला लक्षात येईल की आपण हे सगळं जे काही करतोय ते कशासाठी. आज ना उद्या आपल्याला त्या गोष्टीचा लॉस होणार आहे, तर मग 12% का होईना, किंवा जे आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यामधून जे रिटर्न मिळतात, गोल्ड्समधून कुठे तुम्ही इन्व्हेस्ट करताल किंवा एखादी जागा घेऊन इन्व्हेस्ट करून तुम्ही पैसे कमवताय, तर त्यामधले पैसे हे तुम्हाला ॲटलिस्ट आनंद देतील. तुम्ही FNOमध्ये पैसे कमवता, तो प्रॉफिटसुद्धा तुम्ही परत मार्केटमध्ये घालता, परत मार्केटमध्ये ट्रेड करता. सो तुम्ही प्रॉफिट बाहेर काढून एन्जॉय करत नाही आहे, तुम्ही परत तेच पैशाने परत मोठा गेम खेळताय. आणि हा लूप आहे, तो लूपमध्ये तुम्हाला अडकवलं आहे. किंवा हे सतत जे रील्स येत आहेत समोर, इंस्टाग्रामवरती दिसतं आहे की लोक पैसे कमवतात आणि लवकरात लवकर पैसे कमवायची ही जी स्कीम आहे ना, ती सगळ्यात जास्त डेंजर आहे. त्यामध्येच लोक सगळे अडकतात. काय करायचं आहे, बघू तरी ट्राय करून. प्रत्येक व्यक्तीने जरी हे FNO ट्रेडिंग ट्राय करायचं ठरवलं तरी ऑलमोस्ट किती लोक नुकसान करतील ह्यामध्ये विचार करा. फक्त 1% लोकांचं जर म्हणजे प्रॉफिटेबल असेल ह्यामध्ये FNO ट्रेडिंग, तर जेवढे लोकांनी अकाउंट्स ओपन करतील किंवा ट्राय करायला बघतील, बघू तरी प्रत्येक लोकांनी 100 रुपयाचा जरी लॉस केला ना, तरी किती पैसे होतील ते पूर्ण इंडियाचे. सो हा गेम लक्षात घ्या हा गेम. मला हा ठीक आहे की डोंट नो कसा आला, किंवा मला असं वाटलं की मी पण 2-4 लोकांसोबत डिस्कस केलं ह्या गोष्टीबद्दल आणि लक्षात आलं की खरंच यार, आपण FNOमध्ये काय करतो आहे. आपण एकतर आपल्या हेल्थवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेतो आहे आणि त्याचे लाँग टर्ममध्ये खूप बेकार परिणाम होतील. आत्ता तुम्हाला लक्षात येणार नाही, आपण आता कसं कॅपॅसिटी आहे, ठीक आहे यार, गेले तर गेले, आपण आता नेक्स्ट टाईम हे करू. पण ज्यावेळेस तुम्ही लॉस करता ना, त्यावेळेस लक्षात ठेवा की एखादी गोष्ट नवीन काहीतरी खरेदी करण्यासाठी तुम्ही किती काटकसर करता की यार नको, ही कशाला, आपल्याला काय गरज आहे. किंवा आपण ते रिच डॅड पुअर डॅडचे सल्ले ऐकून घेतो ना की काय गरज असेल तरच वस्तू घ्यावी. अरे पण आवड आहे की नाही, काय आवडीवरती पण खर्च करू शकतो ना आपण. पण ज्यावेळेस तुम्ही FNOमध्ये लॉस करता ना, त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट लक्षात येते, यार ह्या एवढ्या पैशामध्ये तर आपल्याला ही गोष्ट आली असती, एवढ्या पैशामध्ये तर मी मोबाईल घेऊ शकलो असतो. ती मोबाईल तुम्हाला ॲटलिस्ट खुशी देईल. तुम्ही ट्रेडिंग करून फक्त टेम्पररी जसं सुख मिळतं ती गोष्टसुद्धा देईल, जरी गरजेची नसेल तरी, पण ती तुमच्याकडे राहील, ती तुम्हाला थोडा आनंद पण देईल. तुम्ही एखादी बाईक घेताय किंवा कार घेताय आणि ती गोष्ट तुम्ही एन्जॉय तरी करताय. ट्रेडिंगमध्ये तुम्ही